पाऊस पडायला लागला की खमंग कुरकुरीत अशी कांदा भजी आपल्याला खाऊ वाटतात. परंतु काही जणांची भजी जास्त वेळ कुरकुरीत राहत नाहीत, तेलकट होतात. तर आज मी अशी एक खास ट्रिक सांगणार आहे. एक खास पदार्थ याच्यात वापरणार आहे ज्यामुळे कांदा भजी एकदम कुरकुरीत होतात आणि सोडा न वापरता ही भजी बनवलेली आहेत. पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आणि भजी बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत. चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कांदा भजी बनवण्यासाठी मी मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. कांद्याचा पुढचा आणि मागचा पार्ट या पद्धतीने काढून टाकायचा आहे आणि कांदा आपण चिरताना एकदम बारीक बारीक उभा कट करायचा आहे. तर बघू शकता वरची साल काढली आहे आणि अशा पद्धतीने कांदा मी कट करून घेत आहे. तर कांदा कट करून त्याच्या स्लाईस वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. एकदम जवळ या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे स्लाईस एकदम छान छोट्या छोट्या होतात. तर मी बघू शकतात कांदा असा आडवा पकडून या पद्धतीने कट करून घेतला आहे. कांदा भजी बनवताना अशाच पद्धतीने कधीही कांदा कट करायचा. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. त्याच्या स्लाईस इथे मी वेगळ्या केल्या आहेत. आता हा कट केलेला कांदा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि या कांद्याला आपल्याला मीठ लावून 15-20 मिनिटे असंच ठेवायचं आहे. कारण भजी बनवताना आपण एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाही. कांद्याला जे मिठामुळे पाणी सुटतं त्याच्यातच आपण ही भजी बनवणार आहोत. तर मीठ लावलेलं आहे. जेवढं भजीसाठी मीठ लागणार आहे तेवढं मी याच्यात आत्ताच घातलं आहे आणि 15 मिनिटे असंच ठेवून दिलं होतं. तर 15 मिनिटात बघू शकता कांद्याला भरपूर असं पाणी सुटलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा ओवा या पद्धतीने क्रश करून घालायचा आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. नंतर थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि लाल मिरची पावडर घालायची आहे. आणि एक खास पदार्थ मी जो सांगितला आहे तो म्हणजे 1 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे, म्हणजेच मक्याचं पीठ घालायचं आहे. यामुळे भजी अतिशय कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीतसुद्धा राहतात. आता थोडं बेसन पीठ घालून आपल्याला हे पीठ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरायचा नाही. तर सुरुवातीला 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे. लागेल तसं घालायचं आहे. एकदम जास्त बेसन पीठ घालू नका, कारण आपण नंतर पाणी ॲड करणार नाहोत. तर सुरुवातीला 2 चमचे घातले. आता आणखी मी 2 चमचे घातले आहे. आता याला बघू शकता व्यवस्थित असं बाइंडिंग येत आहे. मिठामुळे कांद्याला जे पाणी सुटतं त्याच्यातच हे व्यवस्थित भज्याचं पीठ भिजलं जातं. वरून एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही. तर बऱ्यापैकी हे बाइंडिंग आलेलं आहे, परंतु आणखी 1 चमचा बेसन पीठ याला लागणार आहे. तर बघू शकता इथे टोटल 5 चमचे इथे बेसन पीठ मी घातलं आहे आणि या पद्धतीने पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर 4 चमचे मी सुरुवातीला घातलं होतं. आता लास्टला हे 1 चमचा घालत आहे, म्हणजे टोटल 5 चमचे बेसन पीठ या 2 मीडियम साईजच्या कांद्याला लागलं आहे. हे योग्य प्रमाण आहे. अशा पद्धतीने तुम्ही भजी बनवून घेऊ शकता. तर याच्यात सोडासुद्धा आपण वापरणार नाही आणि गरम तेलाचं मोहनसुद्धा अजिबात वापरणार नाही. आता हे भज्याचं पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. बघू शकता मी व्हिडिओ कुठेही स्किप केला नव्हता आणि भज्याचं पीठ पाणी न वापरता अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे. कढईमध्ये तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात भजी सोडून तळून घेऊया. भजी तळताना तेलाचं टेम्परेचर एकदम योग्य असलं पाहिजे. तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे, तेव्हाच भजी याच्यात सोडायची. कमी तेल तापलेलं असेल तर नंतर ही भजी आपली तेलकट होण्याची शक्यता असते. व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतरच भजी सोडायची आणि मिडियम गॅसवरती तळायची आहे. जास्त गॅस बारीकसुद्धा ठेवायचा नाही. तर मी शेंगदाण्याचं तेल वापरत आहे, म्हणून हे असे तुम्हाला बुडबुडे दिसत असतील, परंतु सोडा अजिबात वापरला नाही आणि भजी आपली एकदम कुरकुरीत होतात. इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेतली आहे. आता ही भजी आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथं सर्व कांदा भजी मी इथे तळून घेते. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. तुमचीसुद्धा भजी एकदम कुरकुरीत होतील. तर अजिबात तेलकट होत नाहीत.
इथे बघू शकता आपली कांदा भजी तळून झाली आहेत। मिरची सुद्धा मी फ्राय करून घेतली आहे। इथे एक भजी मी जवळून दाखवत आहे। बघू शकता अजिबात तेलकट नाही आणि एकदम कुरकुरीत झाली आहे। व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।